भूमीवरी, पटका पडतील भूमीवरी, पटका पडतील भूमीवरी, उचलून घ्यावे वरचे वारी. पटका पडतील भूमीवरी, उचलून घ्यावे वरचे वारी. जनीवर आली शितोडी, जनीवर आली शितोडी, जनीवर आली शितोडी, ब्राह्मण करतील मारामारी. जनीवर आली शितोडी, ब्राह्मण करतील मारामारी. जनीला नेले झुलापाशी, जनीला नेले झुलापाशी, जनीला नेले झुलापाशी, जनी झुला ओवाळाची. जनीला नेले झुलापाशी, जनी झुला ओवाळाची. जनी झुला ओवाळशी, जनी झुला ओवाळशी, जनी झुला ओवाळाची, त्या झुल्याचं झालं पाणी. जनी झुला ओवाळाची, त्या झुल्याचं झालं पाणी. अवघ्या मळाचा गणपती, अवघ्या मळाचा गणपती, अवघ्या मळाचा गणपती, केशर कस्तुरी लड्डू. गणपती, केशर कस्तुरी लल्लाटी. केसर कस्तुरी लल्लाटी, केसर कस्तुरी लल्लाटी, केशर कस्तुरी लल्लाटी, अंगी शेंदुराची ओटी. केशर कस्तुरी लल्लाटी, अंगी शेंदुराची ओटी. अंगी शेंदुराची उटी, अंगी शेंदुराची उटी, शेंदुराची ओटी, हाती मोदकाची वाटी. अंगी शेंदुराची ओटी, हाती मोदकाची वाटी. हाती मोदकाची वाटी, हाती मोदकाची वाटी, हाती मोदकाची वाटी, पायी घांगोऱ्या वाजती. हाती मोदकाची वाटी, पायी घांगोऱ्या वाजती. पायी घागुऱ्या वाजती, पायी घागुऱ्या वाजती, पायी घांगोऱ्या वाजती, नाचत आले गणपती. पायी घांगोऱ्या वाजती, नाचत आले गणपती. स्वस्ति श्री गणनायको गजमुखो मोरेश्वर सिद्धिदा बल्लाळस्तु विनायक महे चिंतामणी सेवरे गिरिजात्मजं सुवरदो विघ्नेश्वरो सरे ग्रामे राजरात्मके संस्थितो गणपति कुर्यात् सदा मंगलम्, कुर्यात् सदा मंगलम्, कुर्यात् सदा मंगलम्. हे गणा ऐकना, करते आराधना
लागलिया पालपेणे गावाची शान आहे ग खेमवर्धांचं नाव आहे ग पालपेणे गावाची शान आहे ग खेमवर्धांचं नाव आहे ग तुझ्या दर्शनाची लागली आस तिथे तिथे तुझा होतो या भास तुझ्या दर्शनाची लागली आस तिथे तिथे तुझा होतो या भास मंदिरी येऊन तुझ्या मोरा मला माथा टेकायचाय ग मंदिरी येऊन तुझा मोर मला माथा टेकायचाय ग गावाची शान आहे ग खेमवर्धांचं नाव आहे ग गावाची शान आहे ग खेमवर्धांचं नाव आहे ग सुंदर किती हे रूप तुझे ग दर्शनासाठी वेळे म्हणे हे माझे ग सुंदर किती हे रूप तुझे ग दर्शनासाठी वेळे म्हणे हे माझे ग दर्शन घेऊन मला माझे दिवस सार्थ करायचंय ग दर्शन घेऊन मला माझे दिवस सार्थ करायचंय ग गावाची शान आहे ग खेमवर्धांचं नाव आहे ग गावाची शान आहे ग खेमवर्धांचं नाव आहे ग गोरगरिबांची तू कैवारी आहे तुझी सारी जबाबदारी गोरगरिबांची तू कैवारी आहे तुझी सारी जबाबदारी सन्मित्र आहे तुझ्या चरणी गुणगान गातय ग सन्मित्र आहे तुझ्या चरणी गुणगान गातय ग गावाची शान आहे ग खेमवर्धांचं नाव आहे ग गावाची शान आहे ग खेमवर्धांचं नाव आहे ग तुझ्या दर्शनाची लागली हात तिथे तिथे तुझा होतो या भात तुझ्या दर्शनाची लागली हात तिथे तिथे तुझा होतो या भात मंदिरी येऊन तुझा मोर मला माथा टेकायचाय ग मंदिरी येऊन तुझा मोर मला माथा टेकायचाय ग गावाची शान आहे ग खेमवर्धांचं नाव आहे 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 ग मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मना मुळीच नव्हतं रे कान्हा 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 माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले वना जाणारे तुझ्यासाठी आले वना
तुझ्यासाठी आले वना मोरे तलावला रे गाणा माझ्या मना मोरे तलावला रे गाणा माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले वना तुझ्यासाठी आले वना रे गाणा रे तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी सोडले घरदार तुझ्यासाठी सोडिला संसार तुझ्यासाठी सोडिले घरदार तुझ्यासाठी सोडिला संसार मुरली वाजवितो काना कुंजवना मुरली वाजवितो कुंजवना तुझ्यासाठी 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 आले वना तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी आले वना मोरे तलावला रे गाणा माझ्या मना मोरे तलावला रे गाणा माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले वना तुझ्यासाठी आले वना रे गाणा रे तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी गेला मी बालकी तुझ्यासाठी राहील उपवासी तुझ्यासाठी गेला मी घराची तुझ्यासाठी राहिले उपवासी मुरली वाजवितो काना कुंजवना मुरली वाजवितो कुंजवना तुझ्यासाठी 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 आले वना काना रे तुझ्यासाठी आले वना काना रे तुझ्यासाठी आले वना मोरे तलावला रे गाणा माझ्या मना मोरे तलावला रे गाणा माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले वना गाणा रे तुझ्यासाठी आले वना गाणा रे तुझ्यासाठी आले वना मुरली वाजवितो काना कुंजवना मुरली वाजवितो कुंजवना तुझ्यासाठी आले वना काना रे तुझ्यासाठी आले वना काना रे तुझ्यासाठी आले वना मोरे तलावला रे गाणा माझ्या मना मोरे तलावला रे गाणा माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले वना गाणा रे तुझ्यासाठी आले वना गाणा रे तुझ्यासाठी आले वना मोरे तलावला रे गाणा माझ्या मना मोरे तलावला रे गाणा माझ्या मना
अगं हे तिकडे असं बोलत का बसलाय? अगं हे अशा बोलत का बसलाय तुम्ही? चला बाबा या पुढे पाण्याला जायचं ना आपल्याला. मग या बसा बसा आणि पाणी भरून घ्या भाऊ. बसा बाई. काय झालं? काय सांगू तुला गवाई काय गणी? अगं ते माझं आहे ते जाऊ दे. आमचे हे नेहमी उशीर येतात बघ आणि सारी कामं फळतात ग. अगं काय म्हणतेस काय? अगं काय करणार? गुमान जेवायचं आणि झोपायचं. नुसतं जेवायचं आणि झोपायचं म्हणजे? अगं म्हणजे तसं नाही म्हणाले मी. अगं जेवल्यानंतर भांडी कचरा हंतरून नंतर मस्त झोपायचं. असं होय? मग तुम्हाला काय वाटलं तसं नाही बोलली मी. अगे मावशी काय ग? आमचे हे ना नेहमी उशीर येतात बघ. अगं ते जाऊ दे. तुझं ती तू सांग मला तिला तू काय सांगत होतीस? माझ्याबद्दलच सांगत होतीस ना तिला. मावशी तुझ्याबद्दल नाही. अगं मला माहित आहेस तू किती किती खोड्याची आहेस ती. मावशी बरं बाई मी सांगते माझ्या सांगतो तरी पण तू तेच करते. बरं तुझं सांग माझं राहू दे. मावशी आमचे हे ना नेहमी उशीर येतात बघ. अगं मग असे करतात तरी काय ते? अगं काम करायला नको आपले सारांचे थोडे किती कष्ट करतात. हो तर बाई. अगं मावशी काय ग? आमचे हे सर्व कष्ट करतात. तू काहीतरी करशील का आमच्यासाठी? अगं तुमच्यासाठी ना. अगं हो ग मावशी. अगं बाई काही काळजी करू नकोस. अगं हा बघ आपल्याला आहे ना हा आला पुनवेचा बाजार. पुनवेचा बाजार तो कधी असतो? अगं तारे 2 दिवसांनीच तर आहे पुनवेचा दिवस. हो अगं हे आपल्याला ठरलं तर मग जाऊया आपण बाजाराला. अगं बाजारात जाणं एवढं सोपं काम नाही. मावशी एवढं सर्व म्हणते तर जाऊया बाजाराला. पण मावशी आम्हा पोरीला 15 बाजाराची वाटत माहित नाही बघ. अगं एवढंच ना बाई. अगं परंतु मी आहे की तुमच्या बरोबर. तू काही चिंता करू नका. अगं मी तर बाई वाटाडी आहे वाटाडी. राजे ही वसाडी आहे वसाडी. अगं मेल्या वसाडी नाही. अगं मेल्या वसाडी नाही. मावशी जाऊ दे तिला. जाऊ दे तू कसं लक्ष देते तिच्याकडे. अगं मेली अशी बोलते वसाडी. अगं मी वाटाडी आहे वाटाडी. हो मावशी. माझ्या जीवाचं कसं पाणी पाणी झालं. असं असू दे मावशी. मावशी तुझं वय झालंय असं करून नाही चालणार तुला. सयांनो मावशी मग जाऊया का आपण बाजाराला? अगं राधे बाजार जाणं एवढं सोपं काम नाही. वाटोवाटी टोणगे बसतात टोणगे. टोनगे काय? अगं ते तुम्हाला कळलं घ्या. तुम्ही काही काळजी करू नका. मी तुमच्या बरोबर आहे ना. मग तुम्हाला काही चिंता करायची गरज नाही. बरं मावशी. मग बाकी ठरलं तर मग काय ग? कोण कोण आहे माझ्यासोबत? मी माझ्या नवऱ्याचे कष्ट कमी करण्यासाठी मी घेते पुढाकार. हो माग आली मोठी पुढाकार घ्यायला. नुसती रात्री मध्ये मध्ये लागली बघ. सांगतो उग तू. तिचं नेहमीच आहे ग. काय ग? जाऊया आपण बाजाराला. हो जाऊया बाजाराला. निघायचं बरं. बरं राधे बाजारात निघायचं. हो मावशी. जाऊया. हो मावशी. अगं मावशी अगं बाई माझा तर पाण्याचा माठ तिकडे. अगं तुमच्या अगं ही आणि ही हिच्यामध्ये राहिलं ते. अगं मावशी आता म्हातारी झाले जरा. जमाना घे जरा. मला नाही. अगं बाई माझ्यावर कसं अंगाचं एकदम हे झालं बघ. अगं मावशी एवढं होतं चालत नाही. अगं मावशी शांती घे जरा शांती बरं घे. निघायचं ना. हो. चला बाई चला चला चला. अरे माझ्या पाठी मग यायचा. हो, मावशी. चला बाई. हा तू त्या मावशीला काय पण काय बोलते? तुला
परी आहे, साऱ्या चराचरी आहे, धुंदवाऱ्या परी आहे, दवबिंदू हे पानावरी असं सूक्ष्म रूपात आहे. जरी दाटले दुःख भुवरी तरी तारणार हो, रूप कानाचे आहे हो, सुख या जनाचे आहे हो, आतुर मनाचे आहे हो, चारे तनाचे आहे हो, हो बाजरी घेता सूर खेळता सारेच भुलले, गोपिका संगे आपोआपच तने डुलले, गोकुळात गाई गुरांची नाते जुळले, सृष्टी सारी भरून गेली सुख हे कळे, हे मन भावरे होई, हे मन भावरे होई, नेहमीच जुळते माझ्या राधेसाठी हो, रूप कानाचे आहे हो, सुख या जनाचे आहे हो, आतुर मनाचे आहे हो, सारे तनाचे आहे हो, साऱ्या चराचरी आहे, धुंदवाऱ्या परी आहे, दवबिंदू हे पानावरी असं सूक्ष्म रूपात आहे. जरी दाटले दुःख भुवरी तरी तारणार हो, रूप कानाचे आहे हो, सुख या जनाचे आहे हो, आतुर मनाचे आहे हो, चारे तनाचे आहे हो. काय हे कुठे राहिली ही राधा? या राधेला ना वेळेवर येणं कधी जमलंच नाही. अजून किती वेळ मी हिच्यासाठी बासरी वाजवायची? राधे, काय हे राधे, किती उशीर? अजून किती वेळ मी तुझ्यासाठी बासरी वाजवायची? का ना, तुला बोलायला काय जात रे? माझं घर, प्रपंच, माझे सासू सासरे, माझा नवरा, या सगळ्यांचं आवरून मला यावं लागतं. आणि त्यातूनच या बोकळात कोणी पाहायला नको याची मनात भीती. या सगळ्याचा ताळमेळ साधून तुला भेटायला येते बघ. हो का राधे? अगं तुझ्यासारखी हुशार तूच. पण राधे, मला एक सांगशील? काय रे काना? तू सोबत कोणाला आणलं आहेस? म्हणजे काना, तू पाहिलंच तिला? तुझ्यापासून ना या सृष्टीतील कोणतीच गोष्ट लपून राहत नाही बघ. बरं राधे, आता बोलव त्या तारेला इकडे. तारे ये.
पण राधे, मला तुझ्यासोबत एकांतात वेळ घालवायचा होता ग. पण काना, असं होय, ठीक आहे, थांब. तारे, जरा इकडे येतेस? तारे, तुझ्याकडे एक माठ आहे बरोबर? राधे, तुझ्याकडचा माठ पाहू. हा घे माठ. या 2 माठाचं मी काय करू? अगं हो हो हो, सांगतो. हे दोन्ही माठ घे आणि इथे पुढे एक ओढा आहे बघ, त्या ओढ्यावर जा आणि दोन्ही माठ पाण्याने भरून आण. पण का ना, हे 2 माठ मला उचलते का ग? अगं तारे, तू तारा आहेस तारा. या जगात असंख्य अशी असलेला कोणती गोष्ट नाही बघ. बरं का ना, मी अशी गेली आणि अशी आली बघ. ये तारे. राधे, काना, राधे. काना. अगं तारे, आलीस तू? हो. दे दे माठ दे इकडे. काना, आता मला निघावं लागेल, खूप उशीर झाला आहे. बरं राधे, ये तू आता. तारे, चल जाऊया आपण. चल. पण काना, मला उद्या यायला जमणार नाही. का ग राधे? आम्ही उद्या ना सगळे गवळणी मिळून मथुरेच्या बाजाराला जाणार आहोत. मथुरेच्या बाजाराला? हो काना. बरं, ठीक आहे राधे, ये तू आता. काना, येते मी. ये राधे. राधे, काना, राधे, काना, राधे, काना. राधे. बाई, चल आता. असं होय, तर उद्या सर्व गवळणी मिळून त्या मथुरेच्या बाजाराला जाणार आहेत. पण आपल्या गोकुळातलं दैदूत जर त्या मथुरेत विक्रीला गेलं तर त्याचा तोटा हा तर आपल्यालाच होईल नाही का? नाही नाही, हे मला थांबवलं पाहिजे. पण यासाठी मला सवंगड्यांची गरज तर लागणारच ना. पाहतो त्यांना हाक मारून कुठे आहेत ते. सुदामा, अरे सुदामा. मला आपण बोलवलंय. हो सुदामा. देवा, असं माझ्याकडे अचानक काय काम काढलं बरं आपण? अरे हो, सांगतो. सुदामा, उद्या आपल्या गोकुळातल्या गवळणी सर्वजणी मिळून त्या मथुरेच्या बाजाराला जाणार आहेत. बरं. बरं, पण त्या आपल्या गवळणी आपल्या गोकुळातलं दैदूत घेऊन त्या मथुरेच्या बाजाराला गेला तर त्याचा तोटा हा आपल्यालाच होईल नाही का? म्हणूनच त्या गवळणींना अडवण्याची जबाबदारी मी तुझ्याला सोपवतोय. ठीक आहे देवा, ही कामगिरी मी आपल्या आशीर्वादाने पार पाडेन. प्रत्येक वाटा याची जबाबदारी तुझ्यावर असणार. हो देवा, काही काळजी करू नका. अगदी प्रत्येक वाटेवर उभा राहून मी सगळ्या गवळींना अडवीन आणि तुमच्या समोर उभा करेन. बस. ठीक आहे, आता येऊ मग. हो देवा. येतो मी. हा, देवाने तर सांगितलं की गवळींना अडवायची. पण गवळींना अडवायची म्हणजे काय साधी सोपी गोष्ट? अहो 16,360 गवळणी आणि मी इथे एकटा. अडवणार कशी? आता देवांची कामगिरी म्हणजे करावीच लागणार. आता गोकुळातून मथुरेला जायला वाटतात 3. आता 3 वाटेवर पाहिजेत 3 जण. आता मी एकटा झालो म्हणजे पेंद्या आणि लगेच येईल तो बोबड्या. हे दोघे जण माझे सवंगडी खास आहेत. यांना दोघांना हात मारून बघतो. हे जर आले तर 3 वाटा बंद की गवळणी एका जाग्यावर उभ्या. अरे म्हटलं पेंद्या पेंद्या रे, जवळच आहे वाटतं. अरे म्हटलं बोबड्या बोबड्या रे. 2 पेंद्या बोबड्या इकडे पण आवाज येतो. इकडे अरे पेंद्या बोबड्या, अरे लवकर या इकडे. अरे कशाला ते नंतर सांगतो, तुम्ही आधी लवकर या. अरे गाई राहू दे, तुमच्याकडे लय महत्वाचं काम आहे बघा. अरे अतिशय महत्वाचं आहे.
आधी पहिल्यांदा इकडे या. हा लवकर या. आता यांची गंमत करतो. या झाडामागं लपून बसतो आणि काय करतात तेच बघतो. कारे सुदाम्या हाका मारी तो येतो जरा तू थांब. कारे सुदाम्या हाका मारी तो येतो जरा तू थांब. अरे हे सुदाम्या जरा मी थोडा लांब. अरे हे सुदाम्या जरा मी थोडा लांब. कारे सुदाम्या हाका मारी तो येतो जरा तू थांब. कारे सुदाम्या हाका मारी तो येतो जरा तू थांब. अरे सुदाम्या मी थोडा लांब. अरे सुदाम्या मी थोडा लांब. सकाळी लवकर उठून सुदामा गेलो होतो राना. काही सोडिल्या यमुना तीरीवरच्या याराना. सकाळी गेलो होतो सुदामा गेलो होतो राना. काही सोडिल्या यमुना तीरीवरच्या रानाला. कपिला माझ्या जीवाची राणी. कपिला माझ्या जीवाची राणी हरवली शोधतोय थांब. कपिला माझ्या जीवाची राणी हरवली शोधतोय थांब. अरे सुदाम्या अरे सुदाम्या जरा मी थोडा लांब. अशी मारायची ना बाबा. काय काय माझा खुला खुला करून दाखवायच. आता परत तुला काय भेटणार नाही. नाही नाही काय होतं माहितीये काय हा आता लागला ना की मला लेख कथा तरी होतो. कसा तरी म्हणजे मी काय कसा तरी आहे का मला तू आहेत बघ कवला माझा कसा आहे मी म्हणून मी आता नाही जाईल. राहिली ना का गायली म्हणजे मजा वाटते तुला. असं गादी गादी आहे गादी एक गोष्टीत त्याला काय जाऊ दे आता आला तू जाऊ दे. तू गेला तिकडं पहिलीवर पण तू पहिलीवर आला तिकडं आता बोलवलीत का? आधी बोलवली ते राहू दे. आधी मला तुम्ही सांगा तुम्हाला यायला एकदा उशीर का झाला ते सांगा. कधीपासून हाक मारतो एकदा आवाज कधी का निघत होतो
कुठून वाजवायचं? अरे हा काय बुधून? हे बाबा कोण आहे बुधून? आपण तो दाखवतो. हा वाचतो म्हणजे असा साधा सुद्धा वाजत नाही. बघायचंय आता बघ. परत बघायचंय आवाजात दम नाही. परत बघायचंय मी वाचवून बघू. दाखव. काय चांगला वाजव मस्त पैकी. माझा हातच त्याच्या वाचा आहे. मला मी कान लावता. हा प्रेमानं वाजव. वाजवता म्हणून तिथं घासतंय. रातून वाजवतोय म्हणजे कसं लाज येत नाही. थांबाजून घे. अरे तुझा वाजला वाजला पण आवाज फरफरल्यासारखा आला. मला पण कटाळ वाटला. फडफडला. मला वाटलं माझं कान फडफडले का काय? नाही, काय नाही, आवाज अरे फोडला त्याला मध्ये भोग आला. हा काय भोग आला त्याला? असा काय वाजवला? फोडलास तू. तो भोग आहे तू. शाहीर पण बरोबर म्हणला. कसला तुझा ऐका आता झाली तेवढी गंमत. आता आपण जाऊया कुठं? ते सांग. हे बघ मी काय सांगतो ते ऐका. कान देऊन ऐका. लक्ष देऊ बघा. मी माझा काम देणार नाही. मी काम लावेल. लाव चालेल तरी पण झालं ना तेवढंच पाहिजे. 16,360 गोपिका थाटमाट करून मथुरच्या मार्गाने चालू त्यांचा रस्ता आपला प्रतिबंध करायचा आहे आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचा आहे. एवढं छोटंसं काम आहे आणि आपलं पूर्ण करायचं आपलं ठिकाणचं एवढंच ना. तू त्याला समजला काय? तो मग कुठे गेला? तुला काय झालं मध्ये? हे तेवढं काय दिसतंय? काय एकच आहे ना? पण हे ते बोलले गेले. इकडे मी सांगतो मला लगेच समजतं. एखादी कुठली गोष्ट सांगितली मला लगेच समजते. काय बघ आपल्या मंत्रात गवळणी किती आहेत? आपल्या मथुरेत गवलनी माझ्या बोटावर बसणांना एवढे म्हणजे भरपूर आहे. भरपूर आहे. मग त्या कुठे चालले? मथुरेत नवा गोकुळातला गवळणी मथुरेचा. तू पण उलटा सांगतोस. तू पण काय रे माणूस आहे. आपण त्याला होईल कसा म्हणतो? अरे बाबा नाही त्याला गोकुळातल्या गवळणी मथुरेत चालले. मग त्यांना काय आपल्या काय कलाईचा काय आहे जाण्याचा? त्यांना आपल्याला त्या बाजार करायला चाललोय. बरोबर? त्यांना आपल्याला अडवायचे. बरोबर ना? मध्ये धंदा करायला चालले. म्हणतोय धंदा करायला चालले. हा व्यापार असतो. मग त्यांना अडवायचे आहे. पण ते नेमक्या जाणार कुठल्या वाटेला? मग त्याच्यासाठी मी तुम्हाला बोलवले. आता तिघांची कामगिरी काय आहे? आपल्या मथुरेत जायला वाटा किती? 3. बरोबर. एका वाटेवर मी, एका वाटेवर हा, एका वाटेवर खालच्या वाटेवर कोण उभा राहणार? तू. मी बुवा मधल्याच वाटेवर उभा राहणार. याला म्हणतीच वाट पाहिजे. मी खाली घेतली की ह्याला म्हणतीच पाहिजे. चालेल तुम्ही दोघांनी वाटा. माझी उरलेली वाट माझी. मी वरच्या वाटेवर. ज्याला कोणला गवळणी दिसतील हा. त्याने डायरेक्ट आवाज द्यायचा. इकडं हा तुला तिथल्या की त्या टेपलीतनं आवाज दिला की आम्ही दोघं धावत होतो. दोघं म्हणजे कोण? ज्याला दिसतील तर वाटतं उठतील तर. आम्ही दोघं त्याला दिसतील तो धावला.
ही निसर्गरम्य पहाड, हे किलबिल करणारी पक्षी आणि त्यातच या उगवत्या सूर्यदेवाचं दर्शन, त्याने मन कसं अगदी मोहून जातं.
हो की नाही साहेब? हो हो साहेब आपण ठरल्याप्रमाणे आधी वेळेत जमलोय. आता वेळेत जमलं बरोबर आहे, पण ते वाटा करून मावशी आले का? अगं तुला बोलले होते ना तू जाताना मावशीला सांग म्हणून, तू राहिलीस तुझं लोणी काढत. अगं हे मला काय बोलतेय, एवढ्या सारा तुम्ही बाजारात चालला तरी मावशीला मीच का सांगायचं? नको जाऊ ना, तुझं काय गं? तिला सांगणार. तू राहत नाही अगं शेजारी? अगं अगं हो अशा भांडू नका ग. तुमच्या भांडणाचं की नाही अगदी मला वैताग आलाय. कुठे फिरायला गेला तर तिथे भांडता, नदीवर गेला तर तिथेही भांडता. निदान आज तरी भांडू नका ग. आपलं ठरलंय ना आपल्याला बाजारला जायचंय की नाही, हो का राजे? मग भांडू नका. आपण सगळ्यांनी मिळून मावशीला आवाज देऊया. मावशी, ए मावशी. अगं ही म्हैस कोणाला म्हणाली? मला तर नाही माहित. मला पण नाही. मला पण नाही माहित. मला पण नाही बाई. मला आणि म्हैस? अगं राजे तुला विचार की माझी म्हैस मला बोलली ते. अगं हो हो तू लक्ष नको देऊ विचारायचं तिला. तू लक्ष नको देऊ तिच्याकडे. मी विचारते तिला. अगं मावशी तू आहेस तरी कुठे? अगं राधा बरं मावशी. दारू रातभर पिऊला कडीच लावली गाराची, घाई झाली माझी, येते मी पोरीनो, वेळ झाली बाराची. घाई झाली माझी, येते मी पोरीनो, अग वेळ झाली बाराची. गोष्ट काय सांगू नवऱ्याची, माझ्या फुटलेल्या नशिबाची. गोष्ट काय सांगू नवऱ्याची, माझ्या फुटलेल्या नशिबाची. दारू रातभर पिऊन गाडीच लावली घराची, दारू रातभर पिऊन गाडीच लावली घराची. काही झाली माझी, येते मी थोडी वेळ झाली बाराची. काही झाली माझी, येते मी थोडी वेळ झाली बाराची. काही झाली माझी, येते मी थोडी वेळ झाली बाराची. काही झाली माझी, येते मी थोडी वेळ झाली बाराची. सकाळी लाज नाही वाटली, पहिल्यांदा त्याची मी फोडली बाटली. पहिल्यांदा त्याची मी फोडली बाटली. पहिल्यांदा त्याची मी फोडली बाटली. बघता बघता त्याची उडाली किटली, हाना मारीत माझी साडी चपटली. हाना मारीत माझी साडी चपटली. हाना मारीत माझी साडी चपटली. वाट घेऊन गली नुसतीच पोराची. वाट घेऊन गली नुसतीच पोराची. काही झाली माझी, येते मी थोडी वेळ झाली बाराची. काही झाली माझी, येते मी थोडी वेळ झाली बाराची. गोष्ट काय सांगू नवऱ्याची, माझ्या फुटलेल्या नशिबाची. गोष्ट काय सांगू नवऱ्याची, माझ्या फुटलेल्या नशिबाची. दारू रातभर पिऊन गाडीच लावली दाराची. दारू रातभर पिऊन गाडीच लावली दाराची. काही झाली माझी, येते मी थोडी वेळ झाली बाराची. काही झाली माझी, येते मी थोडी वेळ झाली बाराची. काही झाली माझी, येते मी थोडी वेळ झाली बाराची. काही झाली माझी, येते मी थोडी वेळ झाली बाराची. काही झाली माझी, येते मी थोडी वेळ झाली बाराची. काही झाली माझी, येते मी थोडी वेळ झाली बाराची. वेळ झाली माझी घाई झाली, माझी घाई झाली. अगं वेळ झाली वाट
मावशी. या वयात एवढं कसं काय जमतं? कोण बोललो? अगं हे बयानो, खालून काय बघताय? वरून बघा. कशी दिसते रंभा? दिसते ना ते माझं नावच आहे रंबा. मी रंभा, मेनका आणि तू उरावर बशी. तू पुन्हा मग जा आता. जात का थंडीला का बाई तू? अगं हे खूप बाई थांबली. अगं थांबली, खूप थांबली. खालचा जीव वर झाला. काय झालं काय एवढं रमायला? अगं बाई घाईत आले. तुला काय सांगू मी बाई, अशी घाईत आली. एक तर रात्रीचा त्रास, दिवसाचा त्रास. तो येतो ठोकून, कडी लावतो आणि काय तुला काय सांगू मावशी काय? अगं आज साडीच फाटली बघ, मेळ्याची कटकट. अगं बाई मावशी ते जाऊ दे, पाठ घेऊया, चल बाजाराला जाऊया आपण. अगं ए बाजारात जायचं म्हणून नाही सांगायचं. अगं तुम्ही मला सांगा, आपण नक्की नाही माझ्या गावाला चाललाय, माझ्या घरी चालले तुम्हाला घेऊन मी. तुझ्या गावी? अगं हो. ते कशासाठी? अगं बाई ते तुम्हाला बोलले होते नाही का, ते वाटोवाट टोणगे बसतात, टोणगे. अगं ते टोणगे आपल्याला वाटेत अडवतील म्हणून साठी आपण माझ्या घरी चाललंय असं त्यांना सांगायचं आणि त्यांना फसवून बाजारात जायचं. अगं हो. मावशी हुशार आहे तशी तू. अगं हो. अगं ते जाऊ दे, मला तुम्ही सांगा ते काय बाजारला काय काय बरं घेतलंय? मावशी सांगायलाच पाहिजे काय? अगं बाई तू सांग मला, तुला वाट कोण दाखवणार? मावशी. तुझा बाजार कोण करणार? मावशी. तुला घेऊन कोण जाणार? मावशी. तुझा माल कोण घेणार? मावशी. सगळं मावशी करत मग तुम्ही काय मावशीच्या उरावरती बसणार? अगं हो ग माझी लाडाची. बरं जाऊ दे, आता सांग तू काय काय घेतलं ते? मावशी मी घेतलं दूध. तू घेतलं दूध? बरं बाई, राहते घरचंच आहे ना? हो मावशी घरचंच आहे. बरं चालेल ग बाई. आणि मावशी मी घेतलं दही. काय घेतलं? दही. कोणाचं ग बाई? कोणतं घेणार आहे? कसं लपक मारतेस? तुला बघून कोणतरी उडी मारेल अंगावर बाई. काय पण मार. अगं ए भवानी, तू काय घेतलं गे? अगं मी सांगायला नाही काय घेतलं ते. अगं बाय, मला वाटलं तू माझ्या उरावर. अगं तसं नाही मावशी. काय घेतलं? तुझ्या उरावर म्हटलं आम्हाला बाजारला कोण घेऊन जाणार? ते तर आहे, पण तू काय घेतलं ग? अगं मी घेतलं ताक. काय घेतलं? ताक. काय तुम्हाला काय कळलं तर मला सांगा बाई. तुम्हाला काय कळलं? अगं टाक काय? मी घेतलं ताक. अगं ताक बोल ताक. अगं राधे कुठून आणली शिरा तू? अगं तारे मावशीचं कान बैरच टाकशील तू. अगं काय कशी करणार? उपटते? वय झाले कसं पण. अगं ए काय करतेस? तू काय घेतलं सांग पाहू. काय मिळत लचके? मावशी लांब कुठे जाते? एक किती जवळ. आता तुझं लचक पाहून तुझ्या लचक्यानं मी लांब चालले. राधे अगं नवीनच दिसतंय वाटतं ग. हो मावशी तिचं नवीनच लग्न झालंय. तेव्हा चेहऱ्याची चुमचुम नाही तुझ्या. खूपच बाई मस्त वाटते. ते किती सुंदर असतील. बरं जाऊ दे मिली. तू काय घेतलं ग? अगं मावशी मी घेतला रवा. काय घेतलं? रवा. बरं बाई, त्यांना दिलास ना थोडासा? हो साहेब ना. बरं बाई, हो मागे. ए आता तू काय घेतलं? अगं मेले कमरात मोडशील ना असं करून. बरं तू काय घेतलं? मावशी मी घेतला मावा. काय घेतलं? मावा. आता मावा असतो दोन प्रकारचा. ते हल्ली दुसरा एक मावा असतो ना, तसला मावा तर नाही ना. आपला चांगला मावा घेतलायस ना. आपला मावा विकण्याचा मावा आहे, नाहीतर लोक आपल्याला चपल्याने मारतील. बरं हो माघारी चल. मावशी मी घेतला खावा. मी घेतला खावा. काय लिहिली? अगं जरा ताळात बोलायचं. बाईनं कसं बोलायचं असतं? मावशी मी घेतला खवा. मावशी मी घेतला खावा. काय घेतला? खावा. आणि हिनं काय घेतलं होता? तिने घेतला रवा. रवा. हिनं काय घेतला? मावा. मावा. रवा मावा आणि तू घेतला खवा. आता आपापल्या घरी जावा. ए सगळ्यांनो
सुद्धा एकटी तुझं बघ कस बाई खूपच सुंदर किती अगं मेलीस ते किती खुश असतील ग ते जाऊ दे बाई बाई आता निघायचं का मग चला बाई चला चला बाई नाचत होती मेली आली मधी मावशी मावशी तुला काय ग रोग भरलाय सांगतो काय झालं होतं समजा पोरीना विचारला खात काय केला हा ग हा तू काय घेतलं ते नाही सांगितलं काय घेतलं ग काय घेतलं आमचे हे आले तिथे आमचे भाऊजी ते आले होते बघा ती माझी धनू आहे का ती तर आली होती काय तरी घेऊन माझ्यासाठी काय आणलं कोणाच म्हणजे काय घेतलं अगं मी बाई घेतल्या चिंध्या अगं मावशी हे चिंध्या कशासाठी घेतलेस तू झालं वाचलं ना चिंध्या म्हणजे काय झोपायला नव्हे मग कशाला अगं तुम्ही बाजारात आलात की नाही बरोबर ना मग ते तुम्हाला मी नंतर सांगेन चिंध्या कशाला घेतल्यात त्या आता मात्र विचारू नका तुम्ही आता आहे ना गप गुमानं चला चालेल नक्की चालेल चालेल ना राधे चालेल ना हो मावशी आता ते नाही ना अगं मावशी मी काय म्हणते आता ते चिंध्यांचं काय करायचं ते सांग बघू आता अगं ह्या चिंध्या आहेत ना हे तुमचे माठ आहेत ना हे चिंध्यामध्ये बांधायचे ते कशासाठी म्हणजे आपण काटोला घेऊन ती माझ्या घरी चालल्याय असं दाखवायचं म्हणजे आपण त्या येतात ना ते टोणगे त्यांना मात्र भेटणार नाही आपण सहज बाई बाजारला जाऊ मावशी हुशार आहे हुशार आहे मावशी कशी हुशार आहे दिसते अशी नाही आता चांगले म्हणून शिवाय दे काढू चिंध्या हे बघ हे काय ना येते बाई बारी आता बघा आपापले माठ खाली ठेवा मावशी मला शिकले अगं हो मावशी दे तुम्हाला धाड भरली जरा शांत बसा की हा बघा आता हा माठ आहे बरोबर हा इथे मध्ये ठेवला बरोबर आहे पहिल्यांदा हे बांधलं ह्याच्यात टाकलं हे बांधलं ह्याच्यात टाकलं हे आता हे झालं गाठवलं अगं हो ग माझ्या पोरीनो बाई 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 ठीक आहे तुझा हात तर बघूया काय साठी किती काही करा तरी अगं मला माहित होत आता उठला आता काय झालं ग गाठोडं आता झालं मावशीचं गाठोडं आणि आमचं गाठोडं आणि तुझं पण गाठोडं हो मावशी तुझं पण हो मावशी काय तुझं गाठोडं मावशी अगं राधे आता आहे ना गाठोडं म्हणून घेऊन आपण आपल्या माझ्या घरी चाललंय बरं मावशी बरं ना आता परत निघायचं हो मावशी बरं चला तर कुठेही कोणी पाहायचं नाही जशी मी पुढे जाईन तशी माझ्या मागून मागून यायचं बरं चला घ्या दही घ्या दही
हे बाई विसरलं अगं हात थापा थापा वाजवतो अगं माझं कसं अंग संसारतं बाई चला का चला ए मावशी गेली चल अगं हे राधे एखादा सुंदरचं गाणं म्हणा म्हणजे आपण लवकर जाऊ बघ हा घाट सोडून बिगी बिगी बघ तरी आपण खतरच करतो हा लेस आहे बाई वाजवतो हे वाजवतो बाई आपण किती वाजवली अगं हो मावशी मी एखादं गाणं घेऊ का अगं सुंदर गाणं म्हणजे आपण लवकरच निघून जाऊ बिगी बिगी बरं मला काही जमले तिथं पण दम भरलाय आणि काय सांगू तुला बाई खूपच दम भरलाय अगं झाडाखाली बसते का बाई गाठुलं बोला हा गाठुलं पुरी नो
गवळणी इकडं हा काय उड्या मारतो तू? काय करतो कशाला? काय तू मग दातायत ना ताक आहे का? मधलं नाही लोणी द्या, पाहिजे. लोणी. त्या दातायत मी त्यांच्या धुतोय. असा आपण अडवायला जाऊया हे बघ अडवा जायचा मी तुझ्या काय डायरेक्ट अडवणार कवळणीला अडवणार म्हणजे मी नको येऊ अजिबात नको काय बोलतोस अजिबात नको ना आम्हाला बोलवलं कशाला ये उभा ना आता बघ तू म्हणजे मी बाबीना कामाचा आदर हा धरला. बुलदुम आपण ते हा बुलदुमचा आता बघ तू चल मला या कट्याने आणतात ते आम्ही बघतो ना बघितले पण ते मेले काय ऐकतात सगळं घुसार कोड आधी तोंडावर पडले आणि आता परत पडणार असतील तसंच फटाफट का माझ्या मागेवर पडली असतील अगं जाऊ मेले ते खात्यालाच मेले आहेत तो. कुठला असता माझा बोंगा कुठला असता मग अजिबात थांबू नको. आम्ही दही खाऊन कधी आलो आम्ही जाऊन त्यांना सांगितलेलं आहे ती तुम्ही वाईट आनंद मिलन कला तो पण आम्ही येतो बघतोय मी बरोबर लक्ष आहे माझा डोक्यावर पकड झाली या आपल्याला म्हणायचं नाही काम ना आता मी करतो तू चढव. बरं ही माझ्या मागे अजिबात नाही हा? अजिबात नाही. गावात असं खाल्लं नसतं काय म्हणतो आहे ना याचा म्हणतो आपटायचा डोक्यात म्हणून ते देणं कुठला ना तू आता उशीर नको आता माझ्या लवकर हे गेले तू आता आहेत ना तर लवकर अरे या इकडे ये ते मेले टोनगे होते ते गेले ते टोनगे हे बघ तुला याच्या पुढे बाजारला जाता येणार नाही काय काय म्हणाला त्याच्या पुढे तुला बाजाराला जाता येणार नाही म्हणजे नाही अरे पण बाबा बाजाराला कोण जातंय कोणाला बाजाराला जायला वेळ आहे कुठे जाणार बाजाराला आम्हाला बाजाराला जायचं नाही आम्ही बाजार करणार नाही कुठे जाताय हे मेला माझे कपडे माझं गाठोड आहे असला आठवडा घेऊन जातेस कुठं मी माझ्या घरी चालले मग एवढ्या घरी चालत ह्या कुठे निघाल्या आम्ही सर्वजणी मावशीच्या घरी चाललोय इकडलं सगळं तोंडगे तू लवकर जा नाही बाई तुझ्या तुगत म्हणले आता मध्ये बोंगा पडते जात नाही मथुरला जात नाही
अरे बाबा मी नाही जायचं एवढा खर्च लावला तर आपण चालले कुठं? थांब. अरे तुझ्या हातात काय आहे तो दाखव. अरे माझ्या माठात कपडे आहेत ना माझे. तू खोलून दाखव. आता खोलून दाखव. तुझ्या तुझा नाही. आता काय देव? हात खोलून दाखव. अरे माठ नाही माझं काटोळ आहे. अरे नका दाखवती या म्हातारीचा बघण्यापेक्षा तुझा का नाही? याला आवडलं बाबा. काही बोलतात बघ. अरे काही काय बोलतोस माझ्या मुलीला रे आता तू? मला समजलं, आता समजलं. मावशी, हा. म्हणजे हा तुझा माठ नाही, हे तुझं गाठोड आहे. गाठोळ माझे कपडे आहेत रे तुला. आता बघ आता माझं पुस्तक खोलून दाखव. नाही, नको. तुझा नको हे बाबा, कृष्णाची काहीतरी भूलचूक झालेली आहे आणि आपल्याला काहीतरी आपण पहिले माझी काय चुकलेली आहे हा, पहिला काय म्हणजे गवळणी माझ्या सवंगड्यांना फसवून त्या मथुरेच्या बाजाराला गेले. नक्कीच यामागे कोणी हुशारच असणार. अरे हो, ही मावशी नाही का? हे काम फक्त आणि फक्त त्या मावशीचंच असू शकतं. पण मावशी, मी अजून देखील या वाटेवर उभा आहे. मी येतोय तुला अडवायला. बरं बाई, खूपच वाटतं आपण अगदी. आता काही काळजी करू नका. आता बिंदास्त राहावा आणि आपापला बाजार सुरुवात करा. हो मावशी. मावशी, चला मग आता निघायचंच आहे. चला बाई. अगं मावशी, तू माझ्या सवंगड्यांना फसवून त्या मथुरेच्या बाजाराला चाललीस ना ग? अगं कृष्णा, अरे मी त्यांना फसवली नाही रे, परंतु तू मिळावा आम्हाला म्हणूनसाठी आम्ही त्यांना फसवली बघ. का ना? अगे राधे, अरे बोल ना. त्यांना समजतं शेवटी देव आहेत ना ते, म्हणूनसाठी. अगं मावशे, तुम्हाला मथुरेच्या बाजाराला जाता येणार नाही. का ना? का आता मला असं करतोय? जाऊ दे ना आम्हाला. अगं मावशे, आपल्या गोकुळातलं देवदूत जर त्या मथुरेत विक्रीला गेलं तर त्याचा तोटा हा आपल्यालाच होईल ना. अगं खरं आहे कानाचं म्हणणं. हो मावशी. पण काना आमच्याकडे तर गाठोडे आहेत. अगं तुम्ही माझ्या सवंगड्यांना फसवू शकता, मला नाही.
अगं तुला माहित नाही ते देव आहे. तुझं गाठोडं तुझं ठेव बांधून. आणि आता देवांना आपण खरंच सांगितलं पाहिजे. बरं आहे, तुमचं म्हणणं अगदी खरं आहे. परंतु काना, खूप दिवसानंतर आपलं दर्शन झालं. आपल्या काना कुणा ओळख असेलच ना, मग ते आम्हाला सांगा भाऊ. ठीक आहे मावशी, ऐक तर. नंदाचा मी खट्याळ काना, देवकीचा मी ताना. नंदाचा मी खट्याळ काना, देवकीचा मी ताना. राधे ऐकून घे जन्म पुन्हा, राधे ऐकून घे जन्म पुन्हा, राधे ऐकून घे जन्म पुन्हा, राधे ऐकून घे जन्म पुन्हा. नंदाचा मी खट्याळ काना, देवकीचा मी ताना. नंदाचा मी खट्याळ काना, देवकीचा मी ताना. राधे ऐकून घे जन्म पुन्हा, राधे ऐकून घे जन्म पुन्हा, राधे ऐकून घे जन्म पुन्हा, राधे ऐकून घे जन्म पुन्हा. पहिला अवतार मत्स्य धरुणी संतान सुरवलीला, देवकीच्या बाळाने राधे पराक्रम केला. दुसरा अवतार कुर्म धरुणी पृथ्वी पाठीवर वाहिले. दुसरा अवतार कुर्म धरुणी पृथ्वी पाठीवर वाहिले. राधे ऐकून घे जन्म पुन्हा, राधे ऐकून घे जन्म पुन्हा, राधे ऐकून घे जन्म पुन्हा, राधे ऐकून घे जन्म पुन्हा. तिसरा अवतार वरा धरुणी दानवनी वधिला. देवकीच्या बाळाले राधे पराक्रम केला. चौथा अवतार नरसिंह धरुणी कश्यपू वधिला. चौथा अवतार नरसिंह धरुणी कश्यपू वधिला. राधे ऐकून घे जन्म पुन्हा, राधे ऐकून घे जन्म पुन्हा, राधे ऐकून घे जन्म पुन्हा, राधे ऐकून घे जन्म पुन्हा. पाचवा अवतार वामन धरुणी पाताळी आणला. देवकीच्या बाळाने राधे पराक्रम केला. सहावा अवतार परशु धरुणी आला त्याच्या भेटीला. सहावा अवतार परशु धरुणी पृथ्वी दिसली विफलाला. राधे ऐकून घे जन्म पुन्हा, राधे ऐकून घे जन्म पुन्हा, राधे ऐकून घे जन्म पुन्हा, राधे ऐकून घे जन्म पुन्हा.
करण जाऊया सारे जणी. अगं राधे, काय रे काना? अगं ती कुठे चालली? अगं त्यावेळी मी तुला जाऊ दिलं, पण आता तुला जाता येणार नाही. काना, मला खूप उशीर होत आहे रे, मला जावं लागेल. थांब ना ग राधे. काना, जावं लागेल रे. थांब ना ग राधे. काना, जावं लागेल. थांब ना ग. काना, जावं लागेल रे. ठीक आहे राधे, ये तू. हा क्षण तुझ्यासाठी, हे मन तुझ्यासाठी, आतुरलेल्या भावनांची, हे भाव तुझ्यासाठी, या प्रेमाच्या वेळी कान्हा राधा तुझी झाली. ये ना राधेच्या स्वप्नाचा राजकुमार तू, मोहरल्या प्रीतीचा श्वास सखा तू. हा क्षण तुझ्यासाठी, हे मन तुझ्यासाठी, आतुरलेल्या भावनांचे हे गाणं तुझ्यासाठी. कुंजवनी भेट झाली, राधे तू बावरली. ये ना कानाच्या स्वप्नाची प्रीत सखी तू, हळूवार स्पर्शाची जाणीवली तू. वर्षाव तुझ्या प्रेमाचा आज गुंजावली होते. आवाज तुझा मधुरपुरीचा कानाकानी माझ्या येऊ दे. नाव तुझे माझ्या ओठावर येते, तुझविण माझे जगणे कठीण होते. अधुरी प्रीत होते, मन हे माझे दुरते, पाहता वेळही निसटून जाते. जागते दिल्या वचना, गे जवळी मला सजना. येला कानाच्या स्वप्नाची प्रीत सखी तू,